उत्पन्न वाढीसाठी एसटी महामंडळाचा धक्कादायक घोटाळा। ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू असलेल्या योजनेचा गैरवापर सुरू असल्याचं उघड। एबीपी माझाला काही कंडक्टर्सने दिली कबुली। महाविकास आघाडीशी एमआयएमची सकारात्मक चर्चा। इम्तियाज जलील यांची माहिती। एकटा लढलो तर पुन्हा बी टीम म्हणू नका, महाविकास आघाडीच्या नेत्यांना इशारा दिला। कागलच्या राजकारणात नवा ट्विस्ट। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असलेले समरजित घाटगेंचा भाजप सदस्यपदाचा राजीनामा। आज कार्यकर्ता मेळाव्यानंतर भूमिका जाहीर करणार। महाविकास आघाडी सरकारच्या काळात दिलेल्या यादीनुसार नियुक्ती करा, नाहीतर यादी मागे घ्या, याचिकेद्वारे मागणी। आज हायकोर्टात सुनावणी। स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या ओबीसी आरक्षणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। विधानसभा निवडणुकीपूर्वी कोर्टाचा निर्णय काय येणार याची उत्कंठा। पंतप्रधान मोदी युक्रेन दौऱ्यावर। किएव्हमध्ये राष्ट्रपती झेलेन्स्की मोदींचं स्वागत करणार। आज युक्रेनच्या कोणत्याही शहरावर हल्ला करणार नाही, रशियाची घोषणा। बदलापूर अत्याचार प्रकरणातील निलंबित पोलीस निरीक्षक शुभदास शितोळे शिंदेंची मुंबईमध्ये बदली। निलंबनानंतर बदलीचे आदेश आल्यानं संभ्रम। बदलापूरप्रमाणेच 8 जिल्ह्यात 3 दिवसात चिमुकलींवर अत्याचाराच्या 11 घटना। 10 वर्षाच्या चिमुकलीच्या हत्येनं कोल्हापूरही हादरलं। साताऱ्यातल्या आश्रमात मुलींना वेश्या व्यवसायात ढकलल्याचा प्रकार उघड। अनाथ तरुणींच्या तक्रारीनंतर आश्रम चालक महिला आणि तिच्या प्रियकराला अटक। मुंबईमध्ये आजपासून पावसाच्या पुनरागमनाची शक्यता। उद्यापासून जोर वाढण्याचा अंदाज। 3 दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता। बुलढाणा अकोल्याला काल पावसानं झोडपलं। अतिवृष्टीसारखा पाऊस झाल्यानं नद्यांना पूर। शेतांमध्ये पाणीच पाणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।